जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांदे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जयः यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो ध्रुवानीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। आनंद योगी परमपूजनीय डॉक्टर काका श्रद्धेय मंदाताई या उभय त्यांना मनपूर्वक वंदन करते आणि उत्तम पुरुषाविषयीचं निरूपण ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। 15वा अध्याय असिपदाच्या अनुभवासाठी भगवंत आपल्याला सांगत आहेत की ब्रह्म सत्य कसं आहे, जग मिथ्या कसं आहे आणि जीव आणि ब्रह्म एकच कसे आहे। ह्या सिद्धांतावरचं भाष्य म्हणजे जणू काही हा 15वा अध्याय आहे। त्यामध्ये आपण गेल्या वेळेला संसार वृक्षाचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि नरूपमस्येह तथोपलभ्यते असं भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आम्हाला तो ज्या पद्धतीने सत्य वाटतो तसा तो नसून आभासी आहे। त्याचे फांद्या किती आहेत, मूळ कसे आहे, ह्याच्यावर कोण कोण बसलेलं आहे इत्यादी वर्णन आपण गेल्या वेळेला ऐकलेलं आहे। त्यानंतर या संसार वृक्षापासून जीवानी अलिप्त होण्याचा प्रयत्न करावा। मूळचा तो त्यापासून अलिप्तच आहे, पण भ्रमाने त्यामध्ये अडकून पडलेला असल्यामुळे तो सुख आणि दुःख या दोन गोष्टीला सातत्याने सामोरं जातो आहे। वास्तविक पाहता मूळचा तो आनंद घन आहे आणि आता या संसार वृक्षाचं जे मूळ आहे, जे अधिष्ठान आहे, जे सर्वश्रेष्ठ असणारं ब्रह्म आहे, त्याच्यापर्यंत जर तुम्हाला आम्हाला पोचायचं असेल म्हणजे तेच मी आहे असा बोध जर आपल्या चित्ताला व्हावा असं वाटत असेल तर या संसार वृक्षापासून असंगता बाळगली पाहिजे। असंग शस्त्रेन दृढेन चित्वा की जे भासमान आहे त्याला मारण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे। आता भासलेल्या सर्पाला काठी घेऊन मारायचं आहे का एखादं दोरी घेऊन त्याला फासा घालायचा आहे, तर तसं नव्हे तर प्रत्यक्ष त्याच्यावर प्रकाश जो तो टाकून नेमकं तिथं काय पडलेलं आहे हे ओळखायचं आहे। तसं आपल्या चित्तातला अज्ञान अंधकार दूर करण्यासाठी म्हणून आपल्याला अध्यात्म विद्या जी आहे ती प्रत्येक अध्यायाच्या माध्यमातून भगवंत आपल्यासमोर मांडत आहे। मग या संसार वृक्षाला तोडायचं असेल तर विवेक आणि वैराग्याचं बळ साधकाजवळ असलं पाहिजे, म्हणजे प्रपंचाविषयीची अनासक्ती। आता प्रपंचाविषयी अनासक्त झालो तर आम्हाला खरोखरीच प्रपंच करता येईल का असा एक मोठा प्रश्न जे गृहस्थाश्रमामध्ये असतात त्यांना पडलेला असतो।
तर आपल्यासमोर छान उदाहरण आहे. भरताने 14 वर्षे राज्य केलं, पण असंगता बाळगून. ते राज्य माझं आहे असं न समजता ते भगवंताचं, प्रभू रामचंद्राचं आहे आणि 14 वर्ष मला ते सांभाळायचं आहे असा भाव चित्तामध्ये ठेवून त्यांनी 14 वर्षे उत्कृष्ट राज्य केलेलं आहे. मग तसंच हे सगळं भगवंताचं आहे असं समजून जर आम्ही आमचा प्रपंच करायला शिकलो तर हळूहळू त्याच्याविषयी अनासक्त अवस्था जी आहे ती तुमच्या आमच्या चित्ताला नक्की प्राप्त होईल. फक्त विवेकाने सार काय आहे, असार काय आहे, त्यामध्ये मी जर गुंतून पडले प्रपंचामध्ये तर माझा चित्ताला आनंद चढता वाढता राहणार आहे, सारख सुख दुःख भोगत राहावे लागणार आहे. आणि जर त्याच्यापासून मी आसक्त झाले तर मला खरोखरीच आनंदाचा लाभ होणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं संतांच्या चरणी बसून शोधावीत. आणि मग आपल्या ठिकाणी सुद्धा नेमकं प्रपंचाला वाहून घ्यायचं का प्रपंच करता करता त्यामध्ये असलेल्या भगवंताला शोधायचं, या पद्धतीने विचार करता येईल. प्रपंच त्यागा असं मुळीच सांगितलेलं नाही, फक्त नेटका करा असं मात्र संतांनी आपल्याला आवर्जून सांगितलेलं आहे. जगाचा आणि जीवाचा संबंध कर्तव्यापुरता, ऋण फेडण्यापुरता आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं, ते मनापासून करावं. परंतु ह्याच्याशिवाय मी जगू शकत नाही, हे आहे तर माझं जीवन आहे, ह्या पद्धतीचे विचार मात्र आपल्या चित्तात ह्या प्रपंचाविषयी, त्यातल्या वस्तू व्यक्तीविषयी ठेवू नयेत. तर सर्व करता करविता माझा भगवंत आहे आणि भगवंत सन्मुख होऊन आपला प्रपंच जो आहे तो करण्याचा प्रयत्न करावा. प्रपंच करता करता आपण इतके काही भगवंत विन्मुख झालेले आहोत की आपल्याला त्याचा शोध घेण्यासाठी आता एवढा प्रयत्न करावा लागत आहे. पण संत म्हणतात भगवंताशी सन्मुख राहून आपला प्रपंच जर आपण केला तर काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार करून पाही म्हणजे बरे, की परमार्थशास्त्रामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने संतांनी सांगितलं त्या पद्धतीने विचार करण्याची नितांत आवश्यकता असते. आणि ती आवश्यकता ओळखून संतांच्या जवळ बसून ते विचार कसे करायचे आहेत ते आपण शिकून घ्यावं. नंतर 4थ्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याशी बोलतायत की या अधिष्ठान असणाऱ्या ब्रह्माचं, म्हणजे या संसाराचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म नावाचं तत्व आहे त्याचं जर ज्ञान आपल्या ठिकाणी व्हावं आणि त्याची ओळख आपल्याला पटावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आदिनारायण आदिपुरुष असं ज्याला म्हणतात त्याचं आधी काय करावं तर त्याला शरण जावं, शरण्य वृत्तीने राहावं. म्हणजे तो जे जे काही करतो ते माझ्या कल्याणासाठी आहे असा भाव ठेवून आपल्या जीवनात येणाऱ्या प्रसंगाकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करावा आणि त्याला शरण राहावं. भगवंताला शरण राहिलं की येणाऱ्या सुखदुःखांचा बाध करून आपल्या चित्तातला आनंद जो आहे तो आपल्याला संतांनी दिलेल्या विचाराने नक्की काय करता येतो तर टिकवता येतो. आता 5व्या श्लोकामध्ये हा जो परमात्मा आहे त्याला या ठिकाणी आदि पुरुष असं म्हटलेलं आहे, त्याला शरण जायला सांगितलेलं आहे. त्याच्या प्राप्तीची साधनं काय आहेत मग तर आपल्या समोर आहे की मेडिकलला जर आम्हाला जायचं असेल, मुलांना घालायचं असेल तर त्यांना विशिष्ट असे मार्क्स जे आहेत ते त्या ग्रुपमध्ये मिळवावेच लागतात. इंजिनिअरिंगला जायचं असेल, मेडिकलला जायचं असेल तर इतिहास भूगोलमध्ये खूप मार्क्स आहेत आणि विज्ञानामध्ये कमी आहेत, गणितामध्ये कमी आहेत, तर त्यांना तिकडं घालता येणार आहे का? घालता येणार नाही. मग तिकडं जाण्यासाठीचा जो अधिकार पाहिजे, म्हणजे तिकडं जाण्यासाठीचे जे मार्क्स पाहिजे ते त्यांच्या प्रगती पुस्तकावर दिसायलाच हवेत, ते त्यांनी मिळवायलाच हवेत, तरच त्यांना तिकडं प्रवेश घेता येतो. तसं इकडं परमात्म्याला जर आम्हाला ओळखायचं असेल, तेच मी आहे असं मला जर बोध करून घ्यायचा असेल तर या 5व्या श्लोकामध्ये आपल्या समोर तो अधिकार आपल्याला कसा कमवता येईल किंवा तो अधिकार प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ काय काय असलं पाहिजे हे या ठिकाणी भगवंत आपल्याला सांगत आहेत. की ज्यांचा अभिमान आणि मोह नाहीसा झाला, सोपी गोष्ट आहे का अभिमान आणि मोह नाहीसा होणं? किती तऱ्हेचे अभिमान
तुमच्या आमच्या चित्ताला चिकटलेले आहेत। 21 समासी दासबोधामध्ये समर्थांनी अनेक प्रकारचे अभिमान जे आहेत की जीव त्यामध्ये अडकून पडतो। जात्याभिमान आहे, कुळाभिमान आहे, राष्ट्राभिमान आहे, त्यानंतर आपल्या बुद्धीचा अभिमान आहे, आपल्या देहाचा अभिमान आहे, असे कितीतरी अभिमान त्यामध्ये दाखवलेले आहेत। आणि आत्माराम ग्रंथ सांगत असताना समर्थ ते आपल्या शिष्याला म्हणतात की दासबोधाच्या समासातच तुला मी हा अभिमान किती प्रकारचा असतो आणि त्याचा कसा त्याग करावा हे तुला सांगितलेलं आहे, पण तुझी वृत्ती अजून अभिमान धारण करणारीच दिसत आहे। अभिमानापासून तू वेगळा झालेला दिसत नाही आणि म्हणून मला परत आत्मारामाच्या माध्यमातून तुला तेच निरूपण करून सांगावं लागत आहे। आता हा अभिमान जाणं इतकं सोपं आहे का? लहानपणापासून मी यूं आहे, मी क्यू आहे, मी ह्या कुळाचा आहे, मी ह्या देशाचा आहे, हुशार आहे, मठ्ठ आहे, ह्या पद्धतीचे देहाला धरून, बुद्धीला धरून आणि परिस्थितीला धरून असणारे कितीतरी अभिमान जे आहे ते आम्ही आमच्या ठिकाणी बाळगलेले असतात, घट्ट आमच्या चित्ताला ते चिकटून राहिलेले असतात। आणि संसाराविषयीचा मोह म्हणजे अहंता आणि ममता, देहाला धरून असलेली अहंता आणि माझा जो प्रपंच आहे, जे माझं छोटंसं जग आहे त्याला धरून असणारी ममता। जोपर्यंत अहंता, ममता आणि देहाभिमान, देहतादात्म्य तुमच्या आमच्याजवळ घट्ट आहे, म्हणजे भगवंतापेक्षाही आमच्यावर त्याचा प्रभाव जोपर्यंत जास्ती आहे तोपर्यंत या भगवंताच्या भेटीची सुतराम शक्यता नाही। मग ह्या सगळ्या गोष्टींविषयी म्हणून तर असंग शस्त्रेन विवेक आणि वैराग्य धारण करा असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। मग आता जोपर्यंत मी देवाचा आहे असा अभिमान तुमचं आमचं चित्त धारण करत नाही, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिले, ऐसे जाणूनी राम भक्ती करता ऐश्वर्य हे लाभले। समर्थांचा श्लोक आपल्या समोर आहे की भगवंताने दिलेला देह आहे तो त्याच्या कारणी, म्हणजे त्याचं कार्य करण्यासाठी, त्याला जाणून घेण्यासाठी आणि त्याच्याशी एकरूप होऊन देण्यासाठीच मी वापरला पाहिजे। असा जोपर्यंत ह्या विचारांचा प्रभाव माझ्या चित्तावर पूर्णपणे बिंबत नाही तोपर्यंत आमची अंतःकरण वृत्ती जी आहे ती भगवत सन्मुख होत नाही। आणि समर्थ आपल्याला सांगतात, अंतरनिष्ठ तितुके तरले, अंतरभ्रष्ट तितुके बुडाले। सगळा हा दृश्य प्रपंच किंवा संसार जो आहे तो माझ्या स्वरूपापासून भिन्न आहे, वेगळा आहे आणि मी मात्र त्या भगवंताचा अंश आहे। पण भगवंताचा मी आहे हे मी विसरून गेलेली आहे आणि प्रपंचाचाच मी आहे असं माझ्या बुद्धीवर न कळत अनंत जन्मापासूनच्या चुकीच्या संस्कारांमुळे बिंबून बसलेलं आहे। आता तेवढं सगळं आपल्याला काय करावं लागणार आहे? नाम घेत म्हणा, साधना करत म्हणा, ते सगळं जुने रंग खरवडल्याशिवाय नवीन रंग भिंतीवर जसा चढत नाही तसं जुने प्रापंचिक संस्कार जे करून घेतलेले आहेत त्या संस्कारापासून स्वतःला दूर केल्याशिवाय पारमार्थिक असणारा हा रंग जो आहे तो आमच्यावर चढणार नाही। म्हणजे नव्या विचारांची जी कास आम्हाला धरायची आहे ती कास धरण्यासाठी जे बळ लागतं ते भगवत भक्तीशिवाय तुम्हाला आम्हाला प्राप्त होत नाही। पुढे सांगितले की ज्यांनी विषयासक्ती जिंकली, जोपर्यंत दृश्य जग, माझा देह या दोन्हीही गोष्टीविषयी मला अभिमान आहे आणि यामध्ये असणारे जे 5 विषय शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 बाहेरचे विषय आणि सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे आतमध्ये असणारे विषय, ह्यांची जोवर आम्हाला पूर्णपणे आसक्ती आहे, म्हणजे ते मी मिळवले पाहिजे, त्याच्यामध्ये सुख आहे आणि जितके जास्तीत जास्त मी ते मिळवून घेईल तितकी मी सुखी होईल, अशा तऱ्हेच्या कल्पना जोपर्यंत माझ्या चित्तात आहे, जोपर्यंत या विषयांमध्ये सुख आहे, त्याच्यामध्ये त्या विषय सुखामध्ये मला गोडी जी उत्पन्न झालेली आहे, रस जो त्याच्यामध्ये वाटतो आहे, तो रस आटवल्याशिवाय आम्हाला ब्रह्मानंदाचा रस जो आहे तो पूर्णपणे प्राशन करता येणार नाही। म्हणून विषयासक्ती जिंकली की ज्यांनी या विषयांपासून स्वतःला सोडवलेलं आहे
विषय व्याळे मिठी दिदलिया नुठी ताठी ते तुझिये गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. आता या विषय व्याळ्यापासून म्हणजे या विषय सर्पांपासून आम्हाला दूर करायचं असेल तर कोणाची कृपादृष्टी आमच्यावर पाहिजे? तर सद्गुरूंची कृपादृष्टी पाहिजे. आता सद्गुरूंची कृपादृष्टी पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे? तर सद्गुरूंनी जी ज्ञानदृष्टी आम्हाला दिलेली आहे त्या ज्ञानदृष्टीनेच ह्या जगाकडे पाहता पाहता, आता श्रीगुरूंनी दिलेली ज्ञानदृष्टी कुठली आहे? ज्ञानेश्वरीच्या माध्यमातूनच एक ओवी पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी काम विषयावरी. भगवंत आपल्याला विचारतात की आत्मारामाच्या रूपाने मी सुखरूप असलेले जे तत्व आहे ते तुमच्या आमच्या आतमध्ये कायमच वस्तीला आहे. ते आहे म्हणूनच बाहेरच्या विषयांचा सुद्धा भोग किंवा त्याच्यातून होणारे सुख दुःख जे आहे ते आम्ही भोगत चाललेले आहोत. पण सुखरूप असणारा मीच सुखरूप आहे असा जो आत्माराम आहे त्याची ओळख पुसली गेल्यामुळे, त्याची ओळख न पटल्यामुळे विषयच सुखरूप आहेत, विषयच मला सुख देतील असं मला वाटतं आणि अंतःकरण जे आहे ते विषयांकडे धावत सुटतं. आता विषय माझ्याकडे येतात का माझ्या चित्तातल्या वासना तिकडे मला धावायला लावतात? तर माझ्या चित्तातल्या ज्या वासना आहेत, माझ्या चित्ताने त्याला जे महत्त्व देऊन ठेवलेलं आहे, माझ्या चित्ताने त्यामध्ये असणारं सुख तेच खरं सुख आहे असं जोपर्यंत ठरवलेलं आहे तोपर्यंत विषयांकडची ओढ जी आहे ती आम्हाला थांबवता येणार नाही. आणि समर्थ तर आपल्याला सांगतात विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. सांडुनी राम आनंद घन ज्याचे मनी विषय चिंतन तया कैचे समाधान लोलंगतासी. असा प्रश्न समर्थही आपल्याला विचारतात की आनंदघन असणारा आत्माराम तुमच्या हृदयामध्ये कायमचा असताना आणि तुम्ही तेच असताना सुद्धा विषयात सुख आहे असं समजून त्या गैरसमजुतीने जोपर्यंत अंतःकरण वृत्ती सारखी बहिर्मुख होते तोपर्यंत अंतःकरणात असलेलं जुनं ठेवणं म्हणजे आत्माराम जो आहे त्याचा अनुभव येणे शक्य नाही. म्हणून दुसरं एक आपल्या ठिकाणी एक अहंता ममता घालवा, त्यानंतर अभिमान घालवा. आता देहाविषयीचा खूप अभिमान असला तितकं मान अपमानाच्या कल्पना सुद्धा आमच्या ठिकाणी जास्ती असतात. आता मान अपमान हे सगळे देहाला धरून आणि आमच्या वर्तणुकीवर ठरलेले असतात. मग आता देह सापेक्षतेने मिळणारे मान अपमान याचा आत्मारामाशी अजिबात काही संबंध नाही. आणि तो आत्मा जो आहे तो मी आहे. जो माझा सन्मान करतो तोही आत्मरूप आहे आणि जो माझा अपमान करतो तोही आत्मरूप आहे. म्हणजे स्वरूपाने आम्ही सगळेजण एकच आहोत असं लक्षात ठेवल्याशिवाय हे मान अपमान अहंता ममता या सगळ्या गोष्टींचा आम्हाला बाध करता येणार नाही. या विषयांच्या संघाने कधीही पूर्ण सुखरूपता प्राप्त होणार नाही. त्यानंतर सर्व काळ जे अध्यात्म ज्ञानात स्थिर झालेले आहेत. आता आम्ही सगळेजण प्रापंचिक साधक आहोत. काका वारंवार आपल्याला याची जाणीव देतात की प्रपंचात राहूनच आपल्याला ही सगळी साधना पूर्ण करायची आहे. आता अध्यात्म ज्ञानामध्ये स्थिर झाल्याशिवाय त्या आदी नारायणाची ओळख पटणार नाही असं या ठिकाणी सांगितलंय. आता अध्यात्म ज्ञानामध्ये अखंड स्थिर होण्यासाठी त्यातली जी गोडी आहे ती चित्ताला आम्हाला कळलेली असली पाहिजे. जोपर्यंत त्यामध्ये रस वाटत नाही, गोडी वाटत नाही तोपर्यंत ही अध्यात्म विद्या, हे अध्यात्म ज्ञान याच्यामध्ये अंतःकरण सारखं रत होऊन राहील का? जी गोष्ट चित्ताला खूप आवडलेली असते त्यामध्ये चित्त सातत्याने राहतं. हा आपल्याला सगळ्यांना काय आहे तर अनुभव आहे की नकळत तिकडं त्याची धाव सारखी राहते की जी गोष्ट त्याला अत्यंत आवडलेली असते, ज्याला त्याने चित्तातून महत्त्व दिलेलं असतं तिकडं त्याची अंतःकरण वृत्ती सारखी धाव घेत असते. मग अध्यात्म ज्ञानामध्ये जर आम्हाला आमचं चित्त स्थिर करायचं असेल तर हीच विद्या मला या भवसागरातून पार करून नेणारी आहे.
या विद्ये इतकं श्रेष्ठ दुसरं काही नाही। आणि माझं जे स्वरूप आहे ते मला माझ्या श्रीगुरूंनी दाखवलेलं असल्यामुळे माझ्या अंतःकरणाची ओढ जी आहे ती सारखी तिकडंच ठेवण्याचा माझा प्रयत्न असला पाहिजे। आता प्रपंचाच्या ओढीला आसक्ती असं म्हणतात आणि भगवंताच्या ओढीला भक्ती असं म्हणतात। आता ही व्याख्या ऐकल्यानंतर आपण आपलं अंतःकरण जे आहे ते तपासून घेतलं पाहिजे की चित्ताला नेमकी ओढ कशाची आहे। सकाळी उठल्या उठल्या पहिलं स्फुरण कशाचं आहे, मी काय करावं, सकाळी उठून ध्यानाला बसावं का सकाळी उठून काहीतरी प्रपंचातले विचार करत बसावे, आणि नेमकं माझ्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे त्याच्यावरून मी अध्यात्म ज्ञानामध्ये स्थिर आहे का प्रपंचाच्या संघामध्ये स्थिर आहे, हे माझं मला जे आहे ते ओळखता येणार आहे। मग अध्यात्म ज्ञानामध्ये स्थिर जो राहतो त्याला आदिनारायणाची ओळख लवकर पटते। आणि मग प्रपंच करता करता आता आपल्याला आहे की अगदी लहान वयातच जर आम्हाला या परमार्थाची ओढ लागलेली असेल तर सुरुवात जी आहे ती बेताबेतानेच करावी लागते। नंतर संसार मध्यावर आल्यावर सुद्धा तो पूर्ण होईपर्यंत नेटानेटानेच आम्हाला तो परमार्थ जो आहे तो करावा लागतो। मग आता सुरुवातीला प्रपंच करता करता परमार्थ करावा, पण कधीतरी वयाच्या आमच्या 60 उलटल्यानंतर तरी परमार्थ करता करता प्रपंच झाला पाहिजे। पण आम्हाला मात्र हा प्रपंच जो आहे तो शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही केला पाहिजे असं वाटत राहतं, आणि मग त्याच्या मगर मिठीमध्ये ह्या परमार्थापासून आमचं चित्त जे आहे ते दूर दूरच होत जातं। आता नेमकं सुख कशात आहे, जर या प्रपंचामध्ये पूर्ण सुख देण्याची ताकद असती तर राजे लोक सुद्धा आत्मज्ञानासाठी मुलाला राज्याभिषेक करून रानावनात गेले नसते। पण सगळ्या भागवतातल्या कथा आपल्या समोर अशाच आहेत की नंतर त्यांनी या सगळ्या राज्याचा त्या भोगाचा त्याग केलेला आहे, ते सगळं मुलांवर सोपवलेलं आहे आणि स्वतः मात्र आत्मज्ञान करून घेण्यासाठी वनात गेलेले आहे। मग आत्मज्ञानाच्या मध्ये सतत स्थिर राहण्यासाठी तिसरा आश्रम आमच्या समोर ठेवलेला आहे आणि त्याला वानप्रस्थाश्रम असं म्हणतात की जास्तीत जास्त त्या ठिकाणी फक्त आत्मचिंतनच चाललं पाहिजे, कारण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला स्थिर व्हायचं आहे। वास्तविक पाहता तेच मी असून त्याच्यापासून मी कल्पनेनी खूप दूर आलेला आहे आणि परत मला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर माझी अंतःकरण वृत्ती सतत तिथंच ठेवण्यामध्ये मला काय राहिलं पाहिजे तर तत्पर राहिलं पाहिजे। म्हणून अध्यात्म ज्ञानामध्ये जो स्थिर झालेला आहे त्यानंतर ज्यांच्या सर्व कामना नष्ट झाल्या, आता सर्व कामना पूर्ण करण्यासाठी तर आम्ही प्रपंचामध्ये रमलेले आहोत। आता कामना सगळ्या मनातल्या पूर्ण होणं शक्य आहे का? आता प्रत्येकाचं आपलं वय 50-60 पर्यंत पोहोचलेलं आहे। आजपर्यंत किती इच्छा मनामध्ये निर्माण झालेल्या आहेत, हे करावं ते करावं, असं असावं तसं असावं। आता आपणच आपला शोध घेत पाहायचं की किती इच्छा मनामध्ये निर्माण झाल्या आणि किती मी पूर्ण केलेल्या आहेत। तर एक पिक्चर आला होता बकेट लिस्ट म्हणून, मुलं बाळ सगळे स्वतःच्या संसारामध्ये स्थिर झाल्यानंतर आपलं काय काय करायचं शिल्लक राहिलेलं आहे त्याची यादीच करून ठेवायची आणि उरलेला जे काही आपला काळ आहे ते त्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये घालवायचं। आता ते पिक्चर मध्ये ठीक आहे, पण शास्त्र मात्र आम्हाला अशी बकेट लिस्ट जी आहे ती करून ठेवा म्हणून सांगत नाही, उलट त्याच्यातून सुद्धा काय व्हा तर बाजूला व्हा। या कामना तर सारख्या मनामध्ये उत्पन्नच होत राहणार आहेत जोपर्यंत तुम्हाला आम्हाला विषयांमध्ये सुख आहे, दृश्य जगतामध्ये मला आवडणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत, माझं लक्ष वेधून घेणाऱ्या वस्तू व्यक्ती आहेत, असा जोपर्यंत माझ्यावर पगडा आहे तोपर्यंत माझं अंतःकरण तिकडं धावणार आहे। जे जे माझ्याजवळ नाही ते ते मिळवण्याची इच्छा, याला कामना असं म्हटलेलं आहे। आता
भगवंताच्या नियोजनावर ज्याचा विश्वास नाही त्याला भगवंतानी जे दिलेलं आहे ते कमी आहे असं वाटतं, पण ज्याची त्याच्यावर पूर्ण निष्ठा आहे त्याला मात्र नेहमी असं वाटतं की माझ्या योग्यतेपेक्षाही भगवंत माझ्यावर जास्ती कृपा करतो आहे आणि मला त्यांनी जास्त सगळं काही दिलेलं आहे. आता कामना पूर्ण करत करत म्हणजे कामाग्नी सारखा पेटता ठेवून मला सुखाने जगता येणार आहे का ज्ञानाग्नीमध्ये सगळ्या कामना भस्म करून? आता कामनापूर्तीसाठी जर जीवन चाललेलं असेल तर वैराग्याचा त्याचा काही संबंधच येत नाही. या सगळ्या कामनांपासून विरक्त होऊन पूर्ण काम व्हायचं आहे. आता कामना पूर्ण करण्यापेक्षा कामनांना पूर्ण विराम देणे याला साधना असे म्हणतात. आणि जसजसं पूर्ण काम असणाऱ्या त्या रामरायाचं, भगवंताचं, श्रीकृष्णाचं चिंतन माझं चढतं वाढतं राहील, तसतसं दृश्य जगताविषयी निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या कमी कमी होत जातील. आता भगवंताची भेट व्हावी, मला आत्मज्ञान व्हावं, ह्याला कामना नाही म्हटलेलं किंवा ह्या इच्छा मला त्रास देणाऱ्या नाहीत, तर या संवादी इच्छा मला त्या सुखरूपतेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि ते सोडून बाकीचं जर मला काही पाहिजे असं वाटत असेल तर मात्र मी माझ्या सुखरूपतेपासून, आनंदरूपतेपासून दूर दूर चाललेली आहे. सर्व कामना नष्ट झाल्या पाहिजेत म्हणजे दृश्य जगतातून काही मिळवण्याची इच्छाच चित्तातून पूर्णपणे बाजूला झाली पाहिजे. खूप छान आपल्या समोर एक उदाहरण आहे की पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे मुलं बाळं वाढवताना फार जड जायचं नाही. परंतु आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे, त्यामध्ये मुलांना सांभाळायला घरात फारसे कोणी नसतात. वडील कामावर निघून गेल्यानंतर एक 4-5-6 महिन्याचं ते बाळ, त्याला सांभाळत सांभाळत घरातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. ते झोपलं तोपर्यंत काम करा, त्यानंतर उठल्यावर ते काही काळ खेळतं, त्यावेळेला ते खेळण्यामध्ये त्याला गुंतवून ठेवण्यासाठी हल्ली भरपूर खेळणी घरामध्ये असतात. एक एक ड्रम भरून खेळणी त्या मुलांसाठी आई वडिलांनी घेतलेली असतात. जे वेळ देऊ शकत नाही ते खेळ घेऊन देतात. ह्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. ते इतकी महागडी खेळणी जी आहेत ती टोपलं भर खेळणी, बास्केट भर खेळणी त्या मुलांसमोर ठेवतात. आता ते मूल सुद्धा उत्सुकतेने एक एक खेळणं हातात घेतं, काही वेळ खेळतं, बाजूला टाकून देतं. असं करत करत सगळी बास्केट रिकामी होते आणि आता नवीन खेळायला त्या ठिकाणी काही दिसत नाही. आणि आई पाहिजे असं ज्या वेळेला त्याच्या पूर्णपणे मनामध्ये येतं त्यावेळेला ते त्या खेळण्याकडे दुर्लक्ष करून मोठं रडण्याचा आवाज काढतं. आणि मग आईच्या लक्षात येतं की आता त्याला कडेवर घेतल्याशिवाय पर्याय नाही, कारण खेळण्याशी खेळून त्याचं काय झालेलं आहे, आता तो कंटाळलेला आहे. तसं या जगतरूपी बास्केट मधल्या सर्व खेळण्यांचा मला कंटाळा येईल आणि आता यातलं कुठलंच सुख मला नकोय, मला फक्त परमात्म्याची भेट हवी आहे असं ज्या वेळेला माझ्या चित्तामध्ये येईल तेव्हा सगळ्या कामना निवृत्त होतील आणि फक्त भगवत भेटीची तळमळ माझ्या चित्तामध्ये दृढ होऊन राहील. त्यावेळेला या आदिपुरुषाची भेट व्हायला वेळ लागणार नाही. ती माऊली जसं मग हातातलं काम सोडून त्या मुलाला कडेवर घेते तसं भगवंत सुद्धा कायम तुम्हाला आम्हाला जवळ करायला तयार आहे. पण त्याच्या जवळ जायला आम्हालाच काय होत नाहीये, अजून फुरसत मिळत नाहीये. त्यानंतर सुखदुःखात्मक द्वंद्वांना ज्यांनी सोडले असं पुढचं सांगितलेलं आहे की 4 द्वंद्व आपल्या समोर ठेवलेले आहे. मान अपमान, जय पराजय, सुख दुःख, लाभ हानी. आता मुळात द्वंद्व एकच आहे, ते म्हणजे सुख दुःख. लाभ झाला तर सुख होतं, जय झाला तर सुख होतं, पराजय झाला तर दुःख होतं, हानी झाली तर दुःख होतं. म्हणजे मूळ जे आहे द्वंद्व ते सुख दुःख एकच आहे. आणि ह्या द्वंद्वातून जो सुटलेला आहे तो आदिपुरुषाशी एकरूप व्हायला पूर्ण काय आहे तर तयार झालेला आहे, म्हणजे अधिकारी झालेला आहे असं सांगितलेलं आहे. आता हे सुख दुःख जे निर्माण होतात ते कशातून निर्माण होतात तर अंतःकरणामध्ये असलेल्या
अनुकूल प्रतिकूल भावापासून हे सुख दुःख निर्माण होतात. आता अंतःकरण जे आहे त्याला अशा प्रतिक्रिया देण्याची सवयच असते, अनुकूल आणि प्रतिकूल. एखादी गोष्ट आवडते, एखादी गोष्ट आवडत नाही. आवड नावड, थोडक्यात अनुकूल प्रतिकूल म्हणजे आवड नावड. आणि आवड नावड जितकी स्वभावामध्ये घट्ट आहे तितकं सुखदुःख सुद्धा जास्ती भोगावे लागतात. मग आता या ठिकाणी अनुकूल प्रतिकूलतेला बाजूला सारून उदासीन वृत्ती जी आहे ती अंतःकरणात बाळगण्याचा अभ्यास जो करतो तो आदिनाथाला, आदिपुरुषाला गवसणी घालू शकतो. आणि जो सुखदुःख म्हणजे ज्याचे सारखे छोट्या छोट्या गोष्टींनी पापड मोडतात त्याचं अंतःकरण शांत राहू शकत नाही. आणि जिथं चित्तामध्ये अशांतता आहे तिथं त्या परमपुरुषाची भेट होऊ शकत नाही. मग एवढ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला ज्यांनी दूर केलेलं आहे आणि आता फक्त भगवत प्राप्ती हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे असं ज्याच्या लक्षात आलेलं आहे तो या परमात्म्याला प्राप्त करू शकतो. अशी मांडणी या ठिकाणी आपल्या समोर आहे. आता या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा आम्हाला संग सोडायचा, प्रपंचाचा संग सोडायचा, त्याच्यामध्ये जास्ती रमायचं नाही. म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर त्याच्याविषयी जेवढे अनावश्यक विचार सारखे माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होत राहतात तेवढ्या सगळ्या अनावश्यक विचारांचा त्याग करणे याला साधना असं म्हणतात. आणि हे साधनेसाठी काय आहे तर अत्यंत आवश्यक आहे. विनाकारण त्या गोष्टीची चर्चा करणे, त्यानंतर अखंड त्याविषयीच बोलत राहणे, हे जोपर्यंत चित्तामध्ये आहे तोपर्यंत आम्ही परमात्म तत्वाशी एकरूप होऊ शकत नाही. त्यानंतर ह्या जगताकडनं, प्रपंचाकडनं माझ्या ज्या काही आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत त्या जितक्या जास्ती तितका मला दुःखाचा अनुभव जास्ती आहे. आणि म्हणून जाणीवपूर्वक निरपेक्ष होण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. या प्रपंचामध्ये आपल्याला आपले कर्तव्य फक्त पूर्ण करायचे आहे, पण सुखासाठी या प्रपंचावर, त्यातल्या व्यक्तींवर अवलंबून राहायचं नाही. म्हणजे आपल्या आपल्या घरातल्या लोकांना हे बजावून सांगायचं असं मात्र नाही ना, कारण प्रापंचिक साधकांनी हे सगळं बेताबेताने करायचं असतं. आतमधल्या गोष्टीचा थांगपत्ता बाहेरच्याला लागता उपयोगाचं नाही. इतकी ती साधना अंतरंग आहे आणि ती आपण जोपासली पाहिजे. आता या भगवंताशी एकरूप व्हायचं असेल तर सगुणाचे अनुसंधान आणि निर्गुणाचं चिंतन ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये सातत्याने राहण्याचा प्रयत्न करणे ह्याला अध्यात्मनित्या असं म्हटलेलं आहे. कधी सगुणाचं चिंतन करा तर कधी निर्गुणाचे विचार मनामध्ये घोळवत राहा. सगुणाचं तरी नामानुसंधान ठेवा, नाहीतर निर्गुणाच्या विचारांनी आत्मानुसंधान साधण्याचा प्रयत्न करा. कधी सगुण कधी निर्गुण असं करायला अजिबात हरकत नाही. आम्ही सगुणवादी, आम्ही निर्गुणवादी असे हट्ट या ठिकाणी पूर्ण सोडून द्यायचे आहेत. आणि ज्या वेळेला अंतःकरणाला जे रुचेल ते कधी सगुणात मन रमेल तर कधी निर्गुणाच्या चिंतनामध्ये ते आम्हाला ठेवता येईल. ते आपलं आपण ओळखायचं आहे. आणि सगुण किंवा निर्गुण हे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे सगुण ब्रह्माचं अनुसंधानही आम्हाला या आदिनारायणापर्यंत घेऊन जाणार आहे आणि निर्गुणाचं चिंतन सुद्धा आम्हाला त्या आदिनारायणाशी एकरूप करून राहण्यास मदत करणार आहे. म्हणून आम्ही सगुण आणि निर्गुण उभय पक्षी दोन्हीचंही अनुसंधान ठेवण्याचा काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. आता या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे की इतक्या गोष्टी चित्तातून जाणीवपूर्वक घालवून ज्याला आम्हाला भेटायचं आहे, ज्याला आम्हाला जाणायचं आहे, ज्याच्याशी आम्हाला एकरूप व्हायचं आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं आहे तर 6व्या श्लोकामध्ये आपल्या समोर आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. या श्लोकात सांगितलं की जो माझ्यापर्यंत येऊन पोचतो म्हणजे आदिनारायणाला शरण येतो आणि माझ्यापर्यंत येऊन पोचतो तो परत माघारी जात नाही. जसं व्यवस्थित घुसळल्यानंतर, दही व्यवस्थित घुसळल्यानंतर
त्यामधून लोणी बाहेर काढता येतं आणि बाहेर काढलेलं लोणी नंतर परत कधीही ताकरूप दहीरूप होत नाही। तसं एकदा आमचं चित्त या प्रपंचातून बाहेर काढून, समर्थांचं एक पंचसमासी नावाचं प्रकरण आहे आणि त्यामध्ये ते म्हणतात प्रपंच तक्र घुसळिले। या प्रपंचाचं ताक जे आहे ते घुसळायचं आणि त्याच्यातून काय काढायचं आहे? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता। ज्ञानेश्वर माऊली सांगतात की याचं मंथन करून या सगळ्या प्रपंचाचं सार काय आहे? तर सार आनंद हेच आहे आणि हा आनंद कुठं आहे? तर हा त्या आदिनारायणाजवळ आहे आणि म्हणून त्याला शोधून काढणं आणि त्याच्याशी एकरूप होणं ह्याच्यामध्ये जीवनाचं सार्थक साठवलेलं आहे नरदेहात आलेल्या जीवाचं। आणि म्हणून तिथं जो पोहोचतो, त्याला जो ओळखतो, त्याच्याशी जो एकरूप होतो तो माझ्या धामात पोचलेला असतो। त्या धामात पोचल्यानंतर तो परत या संसार सागरामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकत नाही, म्हणजे या संसारातून तो पूर्ण सुटलेला असतो। आता हे जे परमात्म तत्व आहे, आता संसारातल्या म्हणजे दृश्य जगतातल्या सगळ्या वस्तू आपल्याला कोणाच्या प्रकाशामध्ये दिसतात? तर दिवसा आपल्याला सगळं काही सूर्याच्या प्रकाशात दिसतं, रात्री आपल्याला चंद्राच्या प्रकाशात आणि अग्नीच्या प्रकाशात दिसतं। आता अग्नीला हल्ली आपण म्हणायचं की विजेच्या प्रकाशात दिसतं। मग आता इथं म्हटलेलं आहे की ज्या पदाला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र आणि अग्नीही प्रकाशित करू शकत नाही। म्हणजे सूर्याच्या उजेडामध्ये, चंद्राच्या उजेडामध्ये आणि अग्नीच्या उजेडामध्ये परमात्म तत्व दिसू शकत नाही, कारण हे लौकिकातल्या वस्तू दाखवण्याचं काम जे आहे ते ह्या करतात, परंतु परमात्म तत्व दाखवण्याचं काम जे आहे ते फक्त संतच करू शकतात। आणि म्हणून आपल्या समोर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची या। दृश्य पदार्थ दाखवण्याचं काम चंद्र सूर्य अग्नी करू शकतात, परंतु दृश्य अदृश्याच्या पलीकडे असणारं असं जे आत्मतत्व आहे, असा जो आदिपुरुष आहे, असा जो आदिनारायण आहे, ते दाखवण्याचं काम हे तिन्हीही करू शकत नाही, कारण या तिन्हींचं प्रकाशन सुद्धा त्या आत्मप्रकाशातच झालेलं असतं। आता प्रकाश शब्दाचा अर्थ या ठिकाणी लौकिकातला उजेड असा नव्हे, जसा सूर्याचा उजेड, चंद्राचा उजेड तो प्रकाश दिसतो त्याप्रमाणे हा प्रकाश नाहीये। मग हा प्रकाश कसा आहे? छान समर्थ त्याची व्याख्या आपल्या समोर ठेवतात सप्तसमासीमध्ये, अंतरी जे जे कळत जाते त्यास ज्ञान प्रकाश ऐसे म्हणजे। ज्ञानाचा प्रकाश हा आतला प्रकाश, आत्म्याचा प्रकाश कसा आहे? तर ज्ञानाचा प्रकाश आहे आणि या ज्ञान प्रकाशामध्ये दिसलेलं कळतं। सूर्याच्या उजेडामध्ये पदार्थ दिसतात आणि आत्मप्रकाशाच्या उजेडामध्ये ते पदार्थ अंतःकरणाला कळतात। असं दोन्ही ठिकाणी काय आहे? थोडासा फरक आहे आणि कळण्यालाच परमार्थशास्त्रामध्ये त्याचं प्रकाशन करणं असं म्हणतात। आता सचेतन जीवात्मा जर नसता तर हा सूर्य आहे, हा चंद्र आहे अशी त्याची ओळख कोणी करून घेतली असती? हा सूर्य आहे असं ज्या वेळेला आम्ही म्हणतो तेव्हा आमच्यातल्या आत्मप्रकाशाने त्याचं काय केलेलं आहे? तर प्रकाशन केलेलं आहे। आता दुसरा एक आहे इथं सूर्य, चंद्र आणि अग्नी। आता सूर्य ही माझ्या नेत्राची देवता आहे, चंद्र ही माझ्या मनाची देवता आहे आणि अग्नी ही माझ्या वाणीची देवता आहे। आता ज्या देवतांना तो आत्मप्रकाश दाखवता येणार नाही, त्या देवतांच्या सत्तेवर जे माझ्या ठिकाणी कार्य चाललेलं आहे, डोळ्यांनी रूप पाहते, वाणीने शब्द बोलते आणि मनाने अनेक कल्पना करते। मग आता ज्या त्याच्या 3 देवता ज्या सांगितलेल्या आहे त्या सुद्धा आत्म्याला प्रकाशित करू शकत नाही, तर माझा डोळा, माझं मन, माझी वाणी त्याला प्रकाशित करू शकणार आहे का?
पण आमचा सगळा जो काही खटाटोप चाललेला आहे, अरे तो भगवंत पाहायचा म्हटलं की अरे तो डोळ्याने दिसला पाहिजे. तर शास्त्र आम्हाला सातत्याने समजून सांगत आहे की मुख्य आदिपुरुष जो आहे, जो परमात्मा आहे, तो नाम रूपातीत आहे, पण आम्ही मात्र त्याला रूपात पाहण्याचा प्रयत्न करतो. मनाने त्याच्याविषयी कुठलीही कल्पना करता येणार नाही असं आपल्याला उपनिषद समजून सांगत असून सुद्धा मनानेच त्याला जाणण्याचा तुमचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. नंतर वाणीद्वारे म्हणजे नुसत्या शब्दांच्या द्वारे तो लक्षात येणार नाही. तर शब्दांचा लक्षार्थ घेऊन शब्द जेव्हा मागे पडतात त्यावेळेला त्या आत्म्याचं प्रकाशन तुमच्या आमच्या आतमध्ये होऊ शकतं. मुद्दा आपला चाललेला आहे की मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली. तुकाराम महाराज म्हणतात की या भगवंताचं, आदिनारायणाचं, या आत्म्याचं स्वरूप कसं आहे, तर मन आणि वाचा यांच्या पलीकडचं, रूपांच्या पलीकडचं सगळे रूप जे काही तुम्हाला आम्हाला दिसतात त्याच्या पलीकडे एक अरूप नावाचं तत्व आहे. आणि ते जर मला शोधायचं असेल तर या दृश्य जगतातल्या रूपांमध्ये अडकून चालणार नाही. मग अनेक रूपात अडकलेली माझी अंतःकरण वृत्ती आधी एका नामरूपामध्ये स्थिर करायची आणि मग ती स्थिर करताना संत आम्हाला साधना सांगतात. तुम्ही घ्यावं डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. रूपच पाहावं असं वाटतं ना तुम्हाला? रूप हा विषय चित्ताला तुमच्या आकर्षित करतोय ना? मग असंच एक रूप पहा की जे रूप पाहता पाहता इतर रूपांचा जो काही माझ्या ठिकाणी संग झालेला आहे त्या संगातून माझी सुटका होईल आणि परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माझं मन पूर्णपणे स्थिर होईल. आणि म्हणून माप भक्ती केली की भक्ती करत राहा, भगवंतावर प्रेम करत राहा, त्याला जाणण्याचा प्रयत्न करत राहा. असं करता करता कधीतरी तो नक्कीच तुमच्या आमच्या लक्षात येऊन जाईल. पण लक्षात घ्यायचं आहे की नुसतं वाणीने बडबड करून तो साध्य होणार नाही. नायम आत्मा प्रवचनेन लभ्यो. नुसते प्रवचन करून म्हणजे शब्दज्ञानामध्ये अडकून त्याचा लाभ होणार नाही. तर मग त्याचा लाभ होण्यासाठी काय करावं लागणार आहे? तेच होऊन राहावं लागणार आहे. एकच उत्तर सगळे संत आणि ग्रंथ आपल्याला देतात की त्याला जाणायचं असेल तर तेच होऊन जावं लागतं. आणि आता तेच होण्यासाठी कुठला अधिकार मिळवायचा आहे ते आपण 5व्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे की एवढा अधिकार तुम्हाला आम्हाला काय करायचा आहे? कमवायचा आहे. पण असा अधिकार कमावणं जे आहे ते आम्हाला फार अवघड वाटतं किंवा अशी काही साधना करायची असते हे पण आमच्या लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा एक पारायण केलं, भंडारा घातला, कुठल्या तरी एका तीर्थयात्रेला वर्षातून एकदा जाऊन आलो, लाल फुलं वाहिली, पारिजातकाची फुलं वाहिली, आरती केली, नैवेद्य दाखवला की आमचं काम झालं. ह्या पद्धतीने जर आम्ही परमार्थ क्षेत्रामध्ये तेच सगळं आहे असं वाटत असेल तर कुठंतरी काहीतरी आमचं चुकतं आहे. कारण परमार्थामध्ये न कश्चित कर्म कोटिभी, त्या आत्मतत्वाचं जर तुम्हाला आम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर शंकराचार्य आपल्याला सांगतात की नुसत्या कर्माने त्याचं दर्शन होणे शक्य नाही, पण निष्काम कर्म करत राहिलं तर आत्मज्ञान होण्याची पूर्वतयारी म्हणून अंतःकरण आमचं शुद्ध होऊ शकतं. ते आवश्यकही आहे, पण नुसतंच ते करत राहणं म्हणजे आत्मप्राप्ती होईल असं मात्र नाही. त्या ठिकाणी काय करावं लागतं? तर अध्यात्म विद्येचा सतत विचार करावा लागतो आणि ती विद्या जी आहे ती आतमध्ये जी आहे ती स्थिर व्हावी लागते. आता चंद्र सूर्य तारे त्याला प्रकाशित करू शकत नाही हे आपण ऐकलं. आता ढगाळ वातावरण एकदम अंधारून येतं आणि सूर्य जणू काही लोपल्यासारखा होतो ढगांच्या मागे. त्यावेळेला जो खूप अंधार दाटून आला असं आपण म्हणतो त्यावेळेला
त्या अंधारामध्ये आपल्याला बाहेरचं काही दिसत नाही, पण आता अंधार झालेला आहे हे मात्र आपल्याला आतमध्ये कळलेलं असतं. याला म्हणतात की या अंधाराचं प्रकाशन आत्मप्रकाशामध्ये होतं. काय गोंधळ चाललेला आहे असं वाटेल ऐकणाऱ्यांना, पण आत्मप्रकाशामध्ये नेमकं काय कळतं ते आपल्याला लक्षात घ्यायचं असेल. आता पहा, प्रवचनानंतर काही जणांचे मला फोन येऊ शकतात की ताई आजचा विषय आम्हाला खूप छान कळला, आणि काही जणी मला म्हणू शकतात की आज तुम्ही काय सांगितलं तासभर ते सगळं डोक्यावरून गेलं, मला काहीही कळलं नाही. आता मला विषय छान कळला हेही आमच्या आतमध्ये कळलेलं आहे, आणि मला आजचा विषय अजिबात कळला नाही हेही आतमध्ये कळलेलं आहे. असं जे अखंड आतमध्ये आमच्या कळत चाललेलं आहे तोच ज्ञानाचा म्हणजे आत्म्याचा प्रकाश आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट आतून कळून देणे हे त्या आत्मप्रकाशामध्ये होतं. सूर्य चंद्र त्यानंतर अग्नी यांच्या प्रकाशामध्ये बाहेरचं दिसतं, आणि आतल्या प्रकाशामध्ये अंतःकरणाला कळतं. असा त्या दोन्ही मधला काय आहे तो सूक्ष्म असा फरक आहे. मग आता परमात्मा जो आहे तो बाहेरून दिसणारा आहे का आतमध्ये कळणारा आहे? तर सगुण जो आहे त्याची बाहेर आम्ही मूर्ती छान करू शकतो, सजावट करू शकतो, त्याद्वारे नेत्रांना सुख देऊ शकतो, पण खरं त्याचं स्वरूप जर कुठलं असेल तर निर्गुण निराकार हे त्याचं मूळ स्वरूप आहे, आणि म्हणून त्याला खरा देव असं म्हणतात. मग ह्या सगुणाची पूजा करता करता निर्गुणापर्यंत सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे, इतका स्पष्ट निवाडा आपल्या समोर करून ठेवलेला आहे की सगुणापासूनच सुरुवात करायची आहे. परंतु प्रत्यक्षात पोचायचं कुठपर्यंत आहे साधकांनी? कारण सगुणाची पूजा करत असताना सुद्धा भक्त आणि भगवंत असं गोड असलं तरी तिथं थोडं तरी द्वैत शिल्लक राहतच, आणि निर्गुण परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर मात्र द्वैत जे आहे त्याचा पूर्ण निराश झालेला असतो, आणि मी आणि भगवंत एकच आहे. देव पहाया गेलो देवचे होऊन ठेलो. सर्व तऱ्हेचे अभंग संतांचे आपल्या समोर आहेत की जे आपल्याला या परमार्थाच्या वाटेवर जागोजागी त्यांनी त्या पाट्या लिहून ठेवलेल्या आहेत, आणि त्या विचारानुसार माझी साधना चाललेली आहे की नाही, त्या मार्गदर्शनानुसार माझी वाटचाल चाललेली आहे की नाही हे कोणी तपासायचं आहे तर आपणच आपल्या ठिकाणी तपासायचं आहे. आता त्या परमात्म्याला शरण जा सांगितलेलं आहे, त्यानंतर त्याच्या प्राप्तीची साधना आपल्या समोर ठेवलेली आहे, त्याचं स्वरूप आपल्या समोर ठेवलेलं आहे, आणि आता त्या परमात्म्याचा म्हणजे आत्म्याचा आणि जीवाचा नेमका काय संबंध आहे ते 7व्या श्लोकामध्ये आपल्या समोर मांडणी आहे की ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षति. या देहात असणारा सनातन असा जीवात्मा हा माझाच अंश आहे, आणि प्रकृतीपासून झालेल्या पंच ज्ञानेंद्रिये मन आदी 6 सूक्ष्म इंद्रियांना विषय भोगासाठी तो आकर्षित करतो. आता प्रकृती म्हणजे काय, तिचं कार्य काय हे आपण 13वा अध्याय 14वा अध्याय त्याच्यामध्ये छान पाहिलेलं आहे की 36 तत्वांची प्रकृती म्हणजे हा क्षेत्र संघात तुमचं आमचं शरीर असं बनलेलं आहे. त्यामध्ये 3 गुणांचं कार्य आम्हाला फिरवण्याचं, आमच्याकडनं कार्य करून घेण्याचं सगळं काम जे आहे ते 3 गुण करत आहेत, तेही आपण पाहिलं. आता हा जो आतला चेतन अंश आहे या जड प्रकृतीला आणि जड गुणांना जाणणारा हा जो चेतन अंश आहे तो मात्र माझा अंश आहे असं भगवंत या ठिकाणी सांगत आहे की जीवभूत सनातनः. अगदी जीवसृष्टीच्या निर्मितीपासून हा चेतन अंश जो आहे तो तुमच्या आमच्या देहामध्ये अखंड आहे. आम्ही निर्माण होण्याच्या आधीपासून आता सुद्धा आणि आम्ही मृत्यूपंथाने गेल्यानंतर सुद्धा हे चेतन तत्व आमच्या सोबत अखंड असं असणारं राहणारं आहे, आणि हा ब्रह्माचा अंश आहे. पण जीव मात्र प्रकृतीच्या संघामध्ये
गुणांच्या संघामध्ये स्वतःला अडकवून ठेवतो आणि मी यूं आहे त्यूं आहे असं स्वतःविषयी बोलत राहतो. पण मी चेतन परमात्मा आहे असं मात्र तो स्वतःला कधी समजवत नाही. संत आयुष्यात आल्यानंतर, अनुग्रह घेतल्यानंतर सुद्धा सोहम साधना जरी आम्ही करत असलो तरी दिवसभर त्या अध्यात्म ज्ञानामध्ये म्हणजे श्री गुरूंनी दिलेल्या त्या विचारांमध्ये आम्ही रममाण होतो का? 5 मिनिटं सोहम आणि बाकी सर्व दिवसभर देहोहम, पितोहम, नवरोहम ह्या पद्धतीने तुमचे आमचे सगळे व्यवहार चाललेले आहेत. ते इतकं चित्ताने घट्ट पकडून ठेवलेलं आहे. आता वास्तविक पाहता देह आणि देहादी सर्व माझ्या अवतीभोवतीचे. समर्थ आपल्याला छान पद्धतीने विचारतात, कर्मयोगे सकळ मिळाले एके स्थळी जन्मासा आले ते तुवा आपुले मानिले फटरे पडत मूर्खा. की देण्या घेण्याचा व्यवहार चुकता करण्यासाठी आम्ही एकत्र आलेले आहोत. तो व्यवहार जेव्हा चुकता होईल तेव्हा कुठल्या ना कुठल्या कारणाने जिथं संयोग आहे तिथं वियोग पण ठेवलेलाच आहे. मी संयोगाची सुद्धा खूप ओढाताण करू नये, वियोग होणार म्हणून सुद्धा खूप ओढाताण चित्ताची करू नये. जे घडणार आहे ते भगवत कृपेने माळीये जेवते नेले तेव्हा ते निवांतची ठेले. ह्या पद्धतीने मला काय करता आलं पाहिजे तर जगता आलं पाहिजे. आता वास्तविक पाहता या जीवात्म्याला 5 ज्ञानेंद्रिये, मन इत्यादी ज्या सर्व प्रकृतीच्या गोष्टी आहेत त्या वासनेनी काय होऊन जातो, तो आकर्षित होऊन जातो आणि मूळचा स्वतःचा चेतनांश मी आहे हे विसरून ईश्वरापासून झालासी परी तू तयासी चुकलासी आणि वेगळेपणाने उत्कट भोगीसी सुख दुःख असं आत्माराममध्ये समर्थ आपल्याला म्हणतात की आपण सगळे ईश्वराचे लेकरं आहोत. अमृत पुत्र हो उठा असं विवेकानंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण सगळे अमृत पुत्र आहोत. आपण सगळे ईश्वराचे अंश आहोत. इतर ठिकाणी आपण पापी आहोत आणि आता आपल्याला पुण्य गोळा करून स्वर्गात जायचंय असं सांगण्यात येतं. पण आपल्या ह्याच्यामध्ये मात्र आपण परमेश्वराचे अंश आहोत. आपण परमेश्वरच आहोत हे ओळखा आणि मग लीलया या जगतामध्ये आपल्या वाटेला आलेलं कर्म करत राहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण इथं मात्र ब्रह्माच्या ठिकाणी अंश अंशी भाव अजिबात नाही. ब्रह्म जे आहे ते भेद शून्य आहे. पण देहातील जणू हे चेतन तत्व त्याचा अंश असं म्हटलेलं आहे. आता जीवात्मा जो आहे त्याला 5 ज्ञानेंद्रिये आणि मन त्यांना त्यांच्या व्यवहारामध्ये तो काय करतो तर कार्यप्रवण करतो. पण आत्मा मात्र काहीही करत नाही. हे आपल्याला आता 9व्या श्लोकामध्ये त्याचं भगवंत स्पष्टीकरण करून सांगणार आहे. त्यानंतर मी त्याच जीव माझाच अंश आहे हे सांगितल्यानंतर जीव जीवभाव धारण करून राहतो आणि ज्या वेळेला या शरीरातून बाहेर पडतो म्हणजे मृत्यूपंथाने जातो त्यावेळेला काय घडतं तेही इथं भगवंत सांगत आहे की देहाचा आणि इंद्रियांचा हा जीव जो आहे तो कोण आहे तर स्वामी आहे. आणि या जीवाच्या ठिकाणी सत्यानृते मिथुनीकृत्वा असं झालेलं आहे. सत्य असणारं चेतन तत्व आणि मिथ्या असणारी बुद्धी इत्यादी प्रकृती या 2 गोष्टी एकत्र येऊन जीवात्मा नावाचं एक तिसरंच तत्व त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मग तो ज्या वेळेला प्राणोत्क्रमण करतो त्यावेळेला नेमकं काय घडतं ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ह्या देहातून त्यावेळेला जीवात्मा बाहेर पडतो. आता ह्याच्यातून आपल्याला एक गोष्ट की देहापासून जीवात्मा हा नक्की वेगळा आहे. देह हे त्या जीवात्म्याचं राहण्याचं घर आहे आणि या घरामध्ये जो आसक्त होऊन पडतो तो परत परत कोणाच्या तरी देहाच्या माध्यमातून परत देहधारीच होऊन राहतो. आता या देहरूपी घरातून प्रारब्ध संपताच
सरता संचिताचे शेष न लगे काळाचा अवकाश, असं समर्थ म्हणतात की आपलं संचित संपलं या देहात राहण्याचं की एक क्षणभर सुद्धा विलंब लागत नाही, तर ताबडतोब तो जीवात्मा त्या ठिकाणाहून बाहेर पडतो. आता जोपर्यंत त्याच्या वासना शिल्लक आहे तोपर्यंत तो जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला नेमकं काय घडतं, तर या ठिकाणी आपल्या समोर मांडणी आहे की वारा जसा सुगंध घेऊन जातो तसा मनासह सूक्ष्म इंद्रिये म्हणजेच लिंग शरीर बरोबर घेऊन तो दुसऱ्या देहात जातो. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे त्याचं कसं चाललेलं आहे, तर जोपर्यंत वासनांचा पुंज शिल्लक आहे तोपर्यंत तो जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही, तर तो या देहातून त्या देहात दुसरीकडे परत बाहेर पडतो. मग तो बाहेर पडताना इतकी सूक्ष्म क्रिया त्या ठिकाणी होते, असं स्थूल पद्धतीने त्या ठिकाणी काही दिसत नाही, पण त्याचं जो लिंग शरीर आहे, त्याचं जे वासना शरीर आहे, ते वासना शरीर उदान वायूवर आरूढ होऊन त्याला अनुकूल दुसरा देह मिळाला की त्यामध्ये ते प्रविष्ट होतं. म्हणजे जुन्या देहाचं घर सोडतो. वासासी जीर्णानी यथाविहाय असं आपण दुसऱ्या भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की एक वस्त्र सोडून दुसरं वस्त्र नेसावं, तितक्या सहजगतीने एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये हा जीवात्मा प्रविष्ट होतो जोपर्यंत त्याच्या वासना शिल्लक आहेत तोपर्यंत. आणि हे अत्यंत हळुवारपणे होतं. आणि ते सांगण्यासाठी फुलाच्या गंधाचं की फुलाचा गंध वायू घेऊन इकडून तिकडं नेतो, त्यावेळेला ते फूल इकडून तिकडं जाताना दिसत नाही, पण त्याचा गंध जो आहे तो वाऱ्यासोबत इतरत्र पसरलेला मात्र दिसतो. तसं जीव दुसऱ्या शरीरात जाताना मनासह सर्व सूक्ष्म इंद्रिये घेऊन जातो. म्हणजे लिंग देहासह, वासनांसह, कामनांसह, केलेल्या अभ्यासासह तो पूर्णपणे दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट होतो. अशी मांडणी या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेली आहे. आता पुढचा भाग जो आहे तो पाहण्यासाठी मंगळवारची आपण वाट पाहूया. जय जय रघुवीर समर्थ.